खातो नंतरला भेटतो तुम्हाला. आणि तुकड्या ब्लॉग येणार आहे. ओके, मी एवढा मोठा ब्लॉग बनवून ठीक आहे 10, 20, 25 मिनिटाचा. हे मला माहिती आहे तुम्ही काय बघत नाही. ओके, सो भेटू. अशा टायमाला काही नाही काय माझ्यासोबत होतच असते. तर मस्तपैकी जात होतो. काल माझं अकाउंट थोडं एक्सेमचं अकाउंटचं थोडा प्रॉब्लेम झाला आहे. बघा तुम्ही पण लक्षात ठेवा, एक्सेम वगैरे वापरताय तर पूर्ण प्रॉपर पद्धतीने. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो डेली ब्लॉगमध्ये. बघा सिरीज आत्ता कंटिन्यू आहे आणि या पहिले पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. त्या पहिले आपला एपिसोड नंबर 8 ड्रॉप होईल आज. सो लवकरात लवकर जाऊन चेकआउट करा. पण हा तुम्ही व्हिडिओ बघाल 2 दिवसानंतर. सो तोपर्यंत ड्रॉप झालेले असेल. आणि आत्ता मी चाललो उत्तराखंड. ओके, पुन्हा एकदा उत्तराखंडची स्वारी करतोय कारण की काय काय गोष्टी आहेत तिकडे. मी खरंच तुम्हाला बोलीन, उत्तराखंड उगाच बोललं जात नाही की तिथे देवांची भूमी आहे. कारण की जावा, त्यासारखं नेचर तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही. आपल्या महाराष्ट्रात तर त्याच्याहून चांगलं आहे. बट एकदा उत्तराखंड नक्की बघू द्या. कारण की उत्तराखंडला वाईब आहे जसे आपण महाराष्ट्रात, पण मुंबई साईड अजिबात नाही. ओके, जसं आपण महाराष्ट्रामध्ये आपले गाव साईड आहे, जसं तुम्ही एकदा कोकण फिरा, विदर्भ फिरा, त्या साईडला जसं तुम्हाला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्र आपला खूप जास्त त्या लेवलचा आहे ते आपण बोलू शकतो की ते तुम्ही फिरल्यावर काही नाही काय भेटेल. ओके, उत्तराखंड नक्कीच जा, उत्तराखंडला फिरून या. आणि ओके, आता थोड्या टायमाने आपण जाऊया पुढे. तोपर्यंत ट्रेन आहे 11, 11:15ची आणि तुम्हाला भेटू आपण थोड्या वेळाने. हे बघा तुम्हाला एक दाखवतो यांच्या एकसा गोयांच्या. हा डायलॉग कट नाही करणार कारण की मधून तुम्हाला दिसत असेल मी मोबाईल क्रॉस केलाय. तिकडनं पुढून आहे ना गॅप होता. स्कूटीवाले कुठूनही टाकतात. मी 4 व्हीलर मध्ये असलो की स्कूटीवाल्यांना शिव्या घालतो, स्कूटीवर असलो की 4 व्हीलर वाल्यांना शिव्या घालतो. माझ्या गरजेनुसार मी शिव्या घालत असतो. तोपर्यंत भेटू आपण माझ्या लंगूर मित्राला. तो SLV तेजस सोबत. तेजसचे अशा 2 चॅनलचे हे ओनर आहेत. हा, आणि आता 3रा चॅनल बनवतोय. नाही 1 मिनिट नाही. लास्ट टाइम पण आम्ही ब्लॉग बनवलेला. मी बनवलेला माझी ब्लॉग रिक्षापर्यंत मी सांगतो. रिक्षापर्यंत पुढे स्टेशन पर्यंत जायचा ब्लॉग होता. त्यानंतरचा ब्लॉग काय मी बनवला नाही. नाही बनवला. एक पण व्हिडिओ अपलोड नाही केला भाई. कारण ते पण सिरीज चालू आहे. मला नाव ठेवतो त्यामुळे मला भेटत नाही. बट एक नक्कीच आहे, एवढी सोपी गोष्ट आहे कन्सिस्टन्सीवर आणण्यासाठी. सो तुम्ही पण माइंड मध्ये डिसिप्लिन आणि हे करा. शेक होतोय, आयफोन आहे, शेक होत राहील. शेकी बम बम. आपण भेटू तुम्हाला थोडं आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आता आहोत आम्ही ट्रेनमध्ये. आमची ट्रेन ऑलमोस्ट 1.5 तास लेट आहे. तर नजारा बघा. सो बाहेर पाऊस. हा चमन माझ्यासोबत आहे. हा एक आहे सिनेमॅटिक आहे. बघू पोचू उद्या दुपारी. आय थिंक दुपारी ना 1:30 वाजता ट्रेन 1.5 तास लेट असा. 3 तास लेट. त्यानंतर बघू. आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट वापीच्या जवळ पोचलो. आता तुम्हाला म्युझिक दिसली आता काय नाही काय दिसलं असतं. बाकी ट्रेड तुम्हाला मी ट्रेड दाखवतो. ट्रेड आजचे ट्रेड दाखवतो तुम्हाला मी. ओके, सो एक्सेम आलं भेटलं. अरे यार दे थांबा तुम्हाला दाखवलं. झूम करतो मी. झूमला तुम्हाला दिसत असेल आजचे ट्रेड. दिस $268 प्रॉफिट आणि $320 प्रॉफिट. ऑलमोस्ट 2 ट्रेड केले आम्ही. 2 ट्रेडमध्ये $550च्या वरतीच आम्ही प्रॉफिट आला. पोचलो आम्ही सुरतला. तुम्ही बघाल सुरतला पण खूप जास्त गर्दी आहे. त्याच्यानंतर आमच्या मागे एक गाडी आहे बँड्रा हरिद्वार सुपरफास्ट. मी जेव्हा इथे गेलेलो ना हरिद्वारला केदारनाथला त्यावेळेस मी या ट्रेन गेली सुपरफास्ट हरिद्वार. सो आता जेवायला आम्ही मागवलाय एकदम मस्त लच्छे कुचकुचित पिझ्झे. आणि हा जो लापिनोज पिझ्झा आहे ना मला लापिनोज चुकी असावी. सॉरी चुकीला माफी असावी. चुकी असावी. सो आता खातो नंतरला भेटतो तुम्हाला. आणि तुकड्या ब्लॉग येणार आहे. ओके, मी एवढा मोठा ब्लॉग बनवणार नाही. ठीक आहे 10, 20, 25 मिनिटाचा. तरी मला माहिती आहे तुम्ही काय बघत नाही. ओके, सो भेटू. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा मी तुम्हाला बोललेलोच आपण ब्लॉग काय जास्त खेचत नाही बसणार. रात्रीचं शॉर्ट्स वगैरे मी काही घेतले नाही. 2-4 शॉर्ट्स आहेत मोबाईलमध्ये ते मी टाकेन. ओके, सो त्याची मजा घ्या. आणि आत्ता मॉर्निंगचे वाजले 8:30 आणि आम्ही पोचलो आता UP उत्तर प्रदेश.
मला दाखवतो इकडे एकदम क्लास आहे. ट्रेन सध्या तरी थांबले आणि आम्ही मस्त बसून मजा करतोय मॉर्निंगला. एकतर अशा टायमाला काही नाही काय माझ्यासोबत होतच असते. आता मस्तपैकी जात होतो. काल माझं अकाउंट थोडं एक्सेमचं अकाउंटचं थोडा प्रॉब्लेम झाला आहे. बघा तुम्ही पण लक्षात ठेवा, एक्सेम वगैरे वापरताय तर पूर्ण प्रॉपर पद्धतीने वापरा, कारण की अचानक भयानक काही होऊ शकते. आता बघू म्हणजे काही थोडा फंड तिकडे फसला आहे, थोडा म्हणजे खूपच आहे फंड तो. बट आता बघूया, चालले प्रोसेस. आज उद्या प्रोसेसिंगला अटकलं, ते जर झालंच तर चांगलीच गोष्ट आहे. बट नाही झालं तर काय करणार ते पण मला बघायचं आहे. कारण की फंड माझा तो मोठा आहे आणि त्या फंडसाठी मला थोडा काही ना काही करावंच लागेल. कारण की तो फंड असा आहे की ॲट द एंड मला जाऊन त्या फंडला काढणं गरजेचं आहे, कारण की दुसरीकडे वापरायचं आहे. सो बघूया. बाकी मला बदकं दाखवते, बदकं आहेत की कोण आहेत काय माहिती. बदकाची बिल्ल बदका नाच रे, बदकाची बिल्ल पाच रे. दोनच आहे तिथं. नाही बदक नाही, यायला वेगळाच प्राणी आहे. कुठला प्राणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हेच करत राहतो मी, ट्रेडिंग सोडून प्राणी ओळखा. ठीक आहे, आपल्या ट्रेडिंगमध्ये काय होणार नाही. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, भेटू थोड्या वेळाने. बाय बाय. आता दुपारी पोचू आम्ही, अजून आमच्याकडे 5 तास आहेत. सो 5 तासाने भेटू. A few moments later. तो आत्ता पोचलो आम्ही नैनितालला. सॉरी नैनिताल काठगोलम स्टेशन. असा व्ह्यू आहे. दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. लक्षात ठेवा, ट्रेडिंग करताय कधी कधी असे ब्रेक घ्या आणि फिरायला या. ओके ट्रेडर्स, आता जस्ट मी पोचलो आहे आमच्या रूम मध्ये. ओके, सो रूम मध्ये अशा पद्धतीने व्ह्यूज आहे. हे बघा, नॉर्मल त्यामुळे 3 जण आहेत आणि हे आम्ही महाराजा रूम घेतले. महाराजा. सो महाराज हे बाजू ना, त्या अशा मध्ये मध्ये माझ्या रेड कॅन्डल येतात ना, मला राग येतो बाजू. सो या पद्धतीने काय ना काय की व्हिडिओ चालू आहे. सो बघू, तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी. 1 मिनिट, बाहेरचा मी मागचा पण व्ह्यू दाखवतो, बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. ओके, सो या बाल्कनीतून जर व्ह्यू बघाल, सो वरती या पद्धतीने व्ह्यू आहे आणि खालती आमचा 3rd फ्लोअर आहे आणि इकडे असं दाखवतो तुम्हाला. सो इकडे अशा पद्धतीने व्ह्यू बघा तुम्ही. हा, असं ना तसं तुम्हाला माहितीच आहे, ट्रेडिंग असो किंवा रूम, आय एम ऑलवेज टॉपलाच राहतो. सो हा डायलॉग होता, असं काय नाही, जास्त मनावर घेऊ नका आणि व्हिडिओला सर्वात जास्तीत जास्त लाईक करा. बाकी हा ब्लॉग इथपर्यंतच. उद्याचा नवीन ब्लॉग येईल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. तुमच्या आणि तुमच्या कॅपिटलची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बघा, आज ना उद्या मोमेंटम येतच राहील. तुमचा कॅपिटल असणं महत्वाचं आहे. सो भेटू आपण. बाय बाय, टेक केअर. आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. हीच आहे एका ट्रेडरची लाईफ. ॲज अ फ्रीडम काय असतो हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून माहीत पडेल. सो बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.